सर्वात प्रथम माझ्या हुशार, गुणवंत, शिस्तप्रिय विद्यार्थ्यांना माझा नमस्कार. मी विशाल सर आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करत आहे या स्टडी अप या यूट्यूब चॅनेलवरती. विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 10वी भाग 2 यामध्ये आनुवंशिकता आणि उत्क्रांती हे प्रकरण बघत होतं. या प्रकरणामध्ये पहिल्या व्हिडिओमध्ये आपण प्रतिलेखन म्हणजे काय याविषयी आपण काय केलेली माहिती मिळवलेली आहे. आता जो पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे भाषांतर, ट्रान्सलेशन्स आपल्याला काय ते समजून घ्यायचं आहे. मग भाषांतर म्हणजे आपल्या शरीरातील विविध प्रकारचे प्रथिने तयार होत असते ती. मग ही जी काही प्रथिने असते ती शरीराची वाढ, पेशीची दुरुस्ती आणि विविध जैविक क्रिया करण्यासाठी आवश्यक असते ती. तसंच पेशी केंद्रकात तयार झालेला mRNA पेशी द्रव्यात येतो. पेशी केंद्रकात तयार झालेला mRNA पेशी द्रव्यात येतो. तो येत असताना DNA वरील संकेतिक संदेश घेऊन येतो. या संदेशामध्ये अमिनो आम्लाकरता संकेत असते. प्रत्येक अमिनो आम्लाकरता असलेले संकेत कोड हे 3 न्यूक्लियोटाइडच्या संचयाच्या स्वरूपात असते. त्यालाच काय म्हटलेलं आहे तर ट्रिपल कोडॉन असं म्हटलेलं आहे. मग इथं लक्षात ठेवायचे, जो काही 3 न्यूक्लियोटाइडच्या संचयाच्या स्वरूपात येत असते त्याला काय म्हणायचं, कोड जे येत असते ते त्यांना ट्रिपल कोडॉन असं म्हणायचं आहे. ही पहिली व्याख्या झाली. त्यानंतर DNA मधील माहिती प्रथम mRNA मध्ये उतरवली जाते, त्याला काय म्हटलेलं आहे, प्रतिलेखन म्हटलेलं आहे. त्यानंतर mRNA मधील संदेशानुसार प्रथिनेची निर्मिती होत असते. या प्रक्रियेला भाषांतर असं म्हणायचं आहे. सोपी व्याख्या, DNA मधील जी काही माहिती प्रथम mRNA मध्ये उतरवली जाते त्याला प्रतिलेखन म्हटलेलं आहे. त्यानंतर mRNA मधील संदेशानुसार प्रथिनेची काय करायची, आपल्याला निर्मिती करायची आहे. मग हा जो काही mRNA मध्ये जे काही संकेत आलेले आहेत या संकेतानुसार अमिनो आम्लासाठी संकेत असते हे आपण बघितलेले. मग ह्या संदेशानुसार अमिनो आम्लाची निर्मिती करायची आहे किंवा त्यांना प्रथिने पुरवायचं आहे. त्यांना काय म्हणायचं, भाषांतर असं म्हणायचं आहे. मग भाषांतर म्हणजे नेमकं काय तर mRNA वरील आनुवंशिक संदेशाच्या आधारे रायबोसोम मध्ये अमिनो आम्ल योग्य क्रमाने जोडणी होऊन प्रथिनेची निर्मिती होण्याच्या प्रक्रियेला भाषांतर असं म्हणायचं आहे. मग mRNA वरील आनुवंशिक संदेशाच्या आधारे रायबोसोम मध्ये अमिनो आम्लाचा योग्य क्रमाने जोडणी होऊन प्रथिनेची निर्मिती होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणायचंय, भाषांतर असं म्हणायचं आहे. मग ही भाषांतर प्रोसेस, ही प्रक्रिया नेमकी कुठे होत असते तर पेशीतील रायबोसोम वर होत असते. मग भाषांतरासाठी आवश्यक असणारे घटक कोणते ते तर नंबर 1, जे काही प्रथिने असतील किंवा mRNA असतील, रायबोसोम असेल, यांच्यासाठी भाषांतरासाठी आवश्यक असणारे घटक आपल्याला समजून घ्यायचं आहे. मग नंबर 1 ला आहे mRNA, दुसरा आहे रायबोसोम, tRNA, त्यानंतर अमिनो आम्ल, एन्झाइम्स व ऊर्जा, ATP ची ऊर्जा. मग ही प्रक्रिया नेमकी कशी घडते हे आपल्याला काय करायचे, समजून घ्यायची आहे. मग पहिला mRNA रायबोसोमला जोडतो. प्रतिलेखनानंतर तयार झालेला mRNA रायबोसोमवरती काय करत असते, येत असते ती. त्यानंतर दुसरं tRNA अमिनो आम्ल घेऊन येतो. प्रत्येक tRNA विशिष्ट अमिनो आम्ल घेऊन mRNA वरील योग्य कोडॉनला जुळवतो. त्यानंतर अमिनो आम्लाची जोडणी ही रायबोसोमवरती एकामागून एक अमिनो आम्ल जोडत जाते आणि त्याला पेप्टाइड बंध तयार होत असते ती. प्रथिने तयार होते. सर्व अमिनो आम्ल योग्य क्रमाने जोडल्यावरती प्रथिने काय झालेले तयार होत असते ती. त्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण होते. स्टॉप कोडॉन आल्यानंतर भाषांतर थांबते आणि तयार झालेले प्रथिने रायबोसोम पासून वेगळे होत असते ते. मग जे काही भाषांतर आहे हे भाषांतराचं महत्व किंवा कशासाठी आवश्यक आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. मग शरीरासाठी आवश्यक प्रथिने तयार होत असते ती, वाढ व विकास होत असतोय.
एन्झाईम्स आणि हार्मोन्स तयार होत असते ती, तसंच पेशींची जी काही दुरुस्ती असेल ही दुरुस्ती होत असते आणि शरीरातील कार्य काय करत असते ती सुरळीत चालत असते ती. मग आता लक्षात काय ठेवायचं आहे, तर जो काही DNA असेल त्या DNA पासून mRNA तयार होतो आणि mRNA पासून प्रोटीन. मग DNA मधील माहिती mRNA मध्ये उतरवली जाते, त्याला काय म्हटलेले प्रतिलेखन म्हटलेलं आहे. आणि mRNA मधील माहितीवरून प्रथिने तयार करत असते ते, त्यांना काय म्हणायचं तर भाषांतर असं म्हणायचंय. मग हे 2 पॉइंट तुमचे काय करत असते ती 2 मार्क मिळवून देणार आहे ती. मग DNA पासून mRNA आणि प्रोटीन्स, मग DNA मधील माहिती mRNA मध्ये उतरवली जाते, त्याला प्रथिने असं म्हणायचं. आणि mRNA मधील माहितीवरून प्रथिने तयार होत असते त्यांना काय म्हणायचं भाषांतर असं म्हणायचं आहे. मग तुम्हाला काही प्रश्न या व्हिडिओमध्ये कव्हर करू, जेणेकरून आपल्याला 1-1 मार्काचा प्रश्न यांच्यावरचा काय होईल क्लिअर होईल. मग पहिलाच प्रश्न आपल्याला दिलाय भाषांतर म्हणजे काय. तर भाषांतर म्हणजे काय, तर mRNAच्या संदेशानुसार अमिनो आम्ल योग्य क्रमाने जोडून त्यापासून काय करायचे प्रथिने तयार करणे म्हणजे भाषांतर होय. मग ही जी काही भाषांतर प्रक्रिया आहे, ही भाषांतर प्रक्रिया कुठं होत असते, तर ही भाषांतर प्रक्रिया ही पेशी द्रव्यामध्ये झालेली रायबोझोम वरती होत असते. ती जो काही पेशी द्रव्यामध्ये असणार रायबोझोम असते त्या रायबोझोम वरती काय झालेले होत असते. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे आपल्याला भाषांतरासाठी कोणते घटक आवश्यक असते ते. मग भाषांतरासाठी आवश्यक असणारे घटक आपल्याला माहित पाहिजे. mRNA, tRNA, रायबोझोम, अमिनो आम्ल, ऊर्जा किंवा ATP लक्षात ठेवायची आहे. मग इथं आपण लक्षात ठेवणार आहे mRNA, त्यानंतर tRNA, त्यानंतर रायबोझोम आणि दुसरं आहे अमिनो आम्ल. आणि मग काय होत असते ऊर्जा तयार होत असते ATP. त्यानंतर दुसरा प्रश्न आपल्याला जो काही tRNA आहे हे tRNAचे कार्य काय आहे. मग या tRNAचं कार्य काय ते जो काही योग्य अमिनो आम्ल संदेश आलेला आहे या अमिनो आम्लाचं काय करायचे योग्य अमिनो आम्ल पोहोचवण्याचं रायबोझोम पर्यंत पोहोचवण्याचं काम हे tRNAचं आहे. त्यानंतर भाषांतराचे अंतिम उत्पादन काय असते, तर जे काही भाषांतर असते हे भाषांतरचं जे काही अंतिम स्टेप आहे किंवा त्याच्यापासून काय उत्पादक तयार होत असते ते लिहायचं आपल्याला. प्रथिने किंवा पेलिपेटस साखळी ही काय झालेली असते तयार झालेली असते. त्यानंतर 6वा प्रश्न आपल्याला प्रतिलेखन आणि भाषांतर यात फरक काय आहे. तर हा प्रतिलेखन आणि भाषांतर मधला जो काही फरक असेल हा फरक काय करायचा आपल्याला समजून घ्यायचंय आणि याच्यातले 2च मुद्दे काय करायचे ते कमेंट करायचे आहे. ते बाकी याच्यावरती जो काही प्रश्न येईल तो आपण व्हिडिओमध्ये कव्हर केलेला आहे. पुन्हा एकदा आपण लक्षात घेऊ जे काही भाषांतर आहे ही भाषांतराची व्याख्या काय mRNA वरील आनुवंशिक संदेशा आधारे रायबोझोम मध्ये अमिनो आम्लांचं योग्य क्रमाने जोडणी होऊन प्रथिनांची निर्मिती होण्याच्या प्रक्रियेला काय म्हटलेले भाषांतर असं म्हटलेलं आहे. मग ही भाषांतर प्रक्रिया कशी होत असते हे समजून घ्यायची आहे. मग इथं प्रथम आपल्याला DNA पासून प्रतिलेखन आणि प्रतिलेखन झाल्यानंतर mRNA जो काही तयार होत असतो हे तयार झाल्यानंतर रायबोझोम आणि रायबोझोम नंतर tRNA आणि अमिनो आम्ल तयार होत असते ती. मग हे अमिनो आम्ल एकमेकांना जोडली जात असते ती आणि जोडल्यानंतर काय होत असते ती योग्य अशी प्रथिने तयार होत असते ती. मग हे जे काही भाषांतर आपण बघितलेलं आहे या भाषांतराचं काय करायचंय व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. याच्यातले जे काही 4-5 प्रश्न दिलेले आहेत हे मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेमधून आपण 1-1 मार्काचे किंवा गाळलेल्या जागा असतील चुकी बरोबर असतील हे यावरून काढलेल्या आहेत. अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्थलांतर आणि उत्परिवर्तन बघणार आहोत.